व्यासपीठ बघा, हे व्यासपीठ बघा. आता ज्यांनी सांगितलं अगे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय, मला तुमचं पुष्पगुच्छ गुच्छ नको, ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे, आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत, आमचे गजाभाऊ आहेत, आमचे अडसूळ साहेब आहेत. ही सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत. हे बघा व्यासपीठावरती. आणि मगाशी येता येता मी माध्यमांमध्ये पाहिलं, तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले. वायकर साहेब मला हसायला आलं. वायकर साहेब मला हसायला आलं. एक वेळचं ते शिवसेनेचं व्यासपीठ, कुठे दत्ताजी साळवी, कुठे दत्ताजी नलावडे, कुठे अमरराव जोशी, कुठे नवलका साहेब, कुठे वामनराव महाडिक साहेब, कुठे आमचे सरपोतदार साहेब. आणि आत्ताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं, मी वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं. उद्धवजी, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता, हव्यास, आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन, आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय. होय, तुम्ही केलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरंदाजी दिलीत, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासलात, आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवली. मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा. त्यांनी निर्णय घेतला, होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतली. आणि म्हणून शिंदे साहेब, आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना, हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला, मुंबई ठाण्यातला फक्त. मला शिंदे साहेबांचा फोन आला, रामदास भाई, संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत, आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जर असला, आनंदाचा मेळावा असला, तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत. आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया. मला खूप समाधान वाटलं, खूप समाधान वाटलं. संवेदना आहे त्या नेत्याला,